करायचं. ठीक आहे, सॉल्व केलं, आन्सर काय आलायचं? हॅलो, सर 2 मिनिट थांबा, सॉल्व करते. काय झालं? सॉल्व करा. Recording in progress. ठीक, मी सॉल्व करतो. अलग काय करायचं? 3:99 काय करणार आपण? 3:99 चं 3:99 काय करणार? 4 इन ब्रॅकेट 99 ला काय करा? 91 ला 4 ने डिवाइड करा. किती येते? 22 22 प्लस रिमाइंडर किती राहिलो? 3 राहते रिमाइंडर. 75 3 राहिलं. 3 म्हटल्यानंतर काय ते आन्सर येतो? युनिट डिजिट किती येणार आहे? 7 बरोबर ना? Yes. प्लस 4 ची पॉवर कशी काय आलं? वा 3 इन 22 प्लस काय ना 3 चा तिसऱ्या रेषा मध्ये तिसऱ्या कॉलम मध्ये चेक करा. पहिले जे आपलं आन्सर आलं ते किती आलं? 7. त्यानंतर प्लस. आता नेक्स्ट काय? 4:27 आहे. 4 कसले चेक करायचे? ऑड आहे का इवन आहे चेक करायचं. ओके, 4 काय 27 ऑड आहे का इवन आहे? हॅलो, ऑड आहे. जर ऑड असेल तर काय असतो? 4 असतं ऍज इट इज ना. ऑड असेल तर काय असणार आहे? 4 असणार आहे. आणि इवन असेल तर काय येतं? 6. हा, लक्षात ठेवा. म्हणजे काय ना, 4 येणार आहे ऍज इट इज. ओके, प्लस थोडासा प्रॉब्लेम येतो. स्टिचिंग पॅड सरळ झालं. त्यानंतर नेक्स्ट काय होतं? 7:31 1 येत. 1 कसं घेणार? 7 त्याचं 7:31 कसं घेणार? याच्यावर आपलं कन्वर्ट करायचं. कशामध्ये कन्वर्ट करायचं? 4 इन ब्रॅकेट 4 ने डिवाइड करा. 4/28 किती राहते रिमाइंडर? 7 राहते. सॉरी, 4 × 7 28 प्लस 3 राहणार ना. रिमाइंडर म्हणजे युनिट डिजिट किती येते त्याचं? रिमाइंडर 3 राहिलं म्हणजे तिसऱ्या कॉलम मध्ये चेक करा. 4k + 3 मध्ये 3 येते. ओके,
3 प्लस 8 raised to 900 चेक करा 8 raised to 900 8 raised to 900 चे काय ना 4 इन ब्रॅकेट 4 न डिवाइड करा त्याला काय ते 4 into 2 राहिलं 225. 225 225 परफेक्ट जातोय ना Yes, sir. करायचं प्लस 0 घेतो आपण म्हणजे 8 रेस्ट काय करायचं 4 8 रेस्ट टू 4 मध्ये चेक करा 8 रेस्ट टू 4 मध्ये आपलं काय त्याचं आन्सर किती आलं 8 रेस्ट टू 4 मध्ये चौथा कॉलम चेक करा की 8 चा चौथा कॉलम चेक करा 6. 6 6. त्यानंतर 2 रेस्ट टू 337 4 in bracket 2 raised to 4 in bracket 84 plus 1. 84 plus 1 म्हणजे 2 raised to 1 फर्स्ट कॉलम मध्ये चेक करा किती ते आन्सर त्याचं युनिट डिजिट काय ते 2 2. म्हणजे काय आलं प्लस 2 7 प्लस 4 प्लस 3 प्लस 6 प्लस 2 काय त्याचं आन्सर 22. युनिट डिजिट काय आलं याचं आन्सर काय येणार युनिट डिजिट 2. युनिट डिजिट युनिट डिजिट काय असणार याचं समजलं कॅल्सीवरती पण हे चेक करू शकता तर ठीक आहे तुम्हाला एक अल्टरनेट मेथड सांगतो याची सोपी अजून एक मेथड आहे मी काल युट्यूब वरती सर्च केलं त्यात ते सापडलेले एक अजून एक सोपी मेथड आहे ते आपण डिस्कस करूया ओके थोडीशी ही पण डिफिकल्ट आहे आपण पूर्ण डिवाइड करा तो टेबल आपल्याला परत पाठ करावा लागतो ओके तर मग आपण दुसरी मेथड चेक करूया पण आता ह्या मेथड मध्ये तुम्हाला दुसरा प्रॉब्लेम काय नाही फक्त तर तुम्हाला त्यामध्ये 2 रेस टू 1 2 3 4 पर्यंत व्हॅल्यू माहित पाहिजे 3 रेस टू 4 माहित पाहिजे 8 रेस टू 4 माहित पाहिजे 7 रेस टू 3 माहित पाहिजे ओके तुम्ही बघा ते अल्टरनेट मेथड ती यूज करूया आपण मेथड यासाठी आता आन्सर तर आपल्याला फिक्स माहिती आहे काय आन्सर आहे ते 2 हे युनिट डिजिट आहे आपण त्या मेथड यूज करून कोणती सोपी वाटते बघूया आपण ती मेथड कोणती सोपी आपली इझी जाते काय करायचं बघा 3 रेस टू 99 आहे 3 रेस टू 99 काय ना 3 रेस टू 99 काय करा आपल्याला 4 न डिवाइड करा 91 ला जर 4 न तुम्ही डिवाइड केला ओके 91 ला 4 न डिवाइड केलं किती येतं परफेक्ट डिवाइड करायचं परफेक्ट 22. 20 22. राहते रिमाइंडर किती हो प्लस काय असणार आहे 3 असणार आहे सॉरी प्लस 3 नका घेऊ इथं असं लिहू नका प्लस 3 म्हणलं 25 कर तर रिमाइंडर आर किती येणार 3
मग या मेथड मध्ये काय करायचं, आपण काय केलं, फक्त पॉवर चेक केली, पॉवर किती 91 आहे. ओके, 91 ला आपण काय केलं, पूर्ण डिवाइड केलं, 91 ला पूर्ण डिवाइड केलं. पूर्ण डिवाइड केल्यानंतर आपल्याला परफेक्ट म्हणजे भाग कितीचा गेला, 22 चा गेला. ओके, या 22 चा भाग गेला आपल्याला परफेक्ट. हा 22 परफेक्ट भाग गेला. ओके, तर राहिलेलं रिमाइंडर किती राहिले, हा 3 रिमाइंडर राहिले. तर काय करायचं माहिती आहे, डायरेक्ट असं 3 चा क्यूब घ्यायचा. काय करायचं बघ, 3 चा क्यूब जाण्यासाठी काय करणार आपण, 3 चा क्यूब घेणार. काय केलं आपण, फक्त 91 ला आपण डिवाइड केलं. कशाने डिवाइड केलं, 4 ने डिवाइड केलं. ओके, जी व्हॅल्यू घेतली. नेक्स्ट बघा, त्यानंतर कोणतं आहे, 4:27. तर 4:27 नंतर त्याला 4:27 ला 4 ने डिवाइड करा. नसेल तर तुम्ही डायरेक्ट फाइंड करू शकता, पण आपल्याला डायरेक्ट ह्याची व्हॅल्यू माहिती आहे. 4 ला काही गरज नाही, तरी पण तुम्ही घ्यायचं असेल तरी पण तुम्ही घेऊ शकता, 4 यूज करू शकता जेव्हा आता आहे तो. ठीक आहे, आपण एकच यूज करूया. 4:27 मी काय करा, 27 डिवायडेड बाय 4. 27 डिवायडेड बाय 4 काय येणार बघा, 6n. 6 येणार. 6 राहते, याच्या रिमाइंडर किती राहते याच्यामध्ये, 3 राहते. 4 चा काय येणार, क्यूब. 3. 4:3 रिमाइंडर 3 येते. 4 चा क्यूब घ्या, 3 म्हणजे क्यूब घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट 7 चा काय येणार, क्यूब. 7:31 आहे. काय करा, 31 ला डिवाइड करा. किती डिवाइड करायचं आपल्याला, 4 न डिवाइड करायचं ना. 31 ला 4 न डिवाइड करायचं. किती 7. 7. 7 न डिवाइड होईल आणि त्याच्यामध्ये हे किती येणार, याचा रिमाइंडर. याचा रिमाइंडर पण काय तर 3 येतोय ना, म्हणजे काय येणार, 7:3 येणार. प्लस 7:3 प्लस काय 8:900. आता 8:900 चं काय ते, 900 डिवायडेड बाय काय करा, 4 करा. किती येते, 225. 225. त्याच्यामध्ये रिमाइंडर किती राहते, आर 0 राहते ना. काय करतोय, आर 0 राहतोय. तर आर आपण जेव्हा 0 राहतो तेव्हा काय करतो, त्या ठिकाणी आपण 4 चेक करतो ना, 4 चा कॉलम चेक करतो आपण, 4 चा कॉलम. तर काय करायचं, इथं 8:4 करा. रिमाइंडर 0 आलं की लक्षात ठेवा, 0 आलं की त्या ठिकाणी काय करायचं, 4 घ्यायचं. 8:4 0 नका घेऊ. 8:4. त्यानंतर नेक्स्ट 337. 337 डिवाइड बाय 4. 82. 84. 84. रिमाइंडर किती राहिलं, आर 1 राहते. 1. रिमाइंडर किती आलं, 1. तुम्ही काय आलं, 2:1 प्लस 2:. आता काय करायचं त्याच्यामध्ये, 3 चा क्यूब. 3 चा क्यूब किती असतो, 27. 7 म्हणजे याचा रिमाइंडर किती, युनिट डिजिट किती असणार, 7. मी काय केलं, डायरेक्ट घेतलं. कसं घेतलं, डायरेक्ट. तर 3 चा क्यूब काय असतो, 27. तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता ना, 27 मध्ये 7 हे युनिट डिजिट आलं. त्यानंतर 4 चा क्यूब घ्या, 64. 64 म्हणजे काय असणार, याचं युनिट डिजिट काय असणार, 4 असणार. ओके, त्यानंतर नेक्स्ट 7 चा क्यूब
343. 343 म्हणजे याचा क्यूब घेतला 343 म्हणजे युनिट डिजिट किती आलं 3 आलं. त्यानंतर नेक्स्ट 8 4096. आता 8 चा क्यूब नाही पर आपल्याला 4 करायचं तर आपल्याला 8 चा स्क्वेअर माहिती 8 चा युनिट डिजिट काय असणार आहे 8 असणार आहे. 8 चा स्क्वेअर युनिट डिजिट किती असणार आहे 4. त्यानंतर काय येतं 8 चा क्यूब किती येतोय 8 चा क्यूब आणि परत 8 रेस टू 4 8 च्या क्यूब मध्ये 8 च्या क्यूब मध्ये आय थिंक 2 येतं त्याचं युनिट डिजिट काय तर 2 येतं आणि 8 राहिलेलं मग काय येतं 2 4 8 आणि 6 असतात ना 4 नंबर असतात टोटल किती नंबर असेल बघा ह्याच्यामध्ये तर 4 मध्ये 4 आणि 6 असतात. 8 आपण जर हे जे चेक करतो ना आपण 2 आणि 8 च चेक करतो बघ आपण 2 आणि 8 बघतो ना तर 2 च्या 8 ह्याच्यामध्ये 4 2. फिक्स असतात काय फिक्स असतात बघा ह्याच्यामध्ये तर युनिट डिजिट येणार आहे 2 त्यानंतर 4 6 आणि 8 असतात ओके तसं पण 8 चं पण तसंच असतं याच्यामध्ये पण काय ना युनिट डिजिट फिक्स असणार काय असणार पहिलं 8 माहिती आहे आपल्याला त्यानंतर 4 येतं क्यूबच्या वेळेस काय येणार आहे 2 येतं राहते काय 6 म्हणजे 8 रेस टू ज्यावेळेस 4 असेल त्यावेळेस काय येणार आन्सर 6 येणार आहे. म्हणजे 8 रेस टू ज्यावेळेस 4 असेल तर आन्सर काय असणार 6 2 रेस टू 1 चा 2 रेस टू 1 किंवा 2 येतं आन्सर काय येतं 22. 20 इज इक्वल टू 2 हे काय असणार आहे युनिट डिजिट कोणती मेथड सोपे ही मेथड सोपे का फर्स्ट सोपे त्याच्यामध्ये फक्त तुमचं क्यूब पार्ट पाहिजे तर क्यूब आणि हे कोणती मेथड कोणत्या कोणत्या नंबरला यूज करायचे हो फक्त 4 नंबरला यूज करावं लागते 2 ला यूज करावं लागते त्यानंतर 8 त्यानंतर 3 आणि त्यानंतर 7 कारण ह्याला फक्त 4 फ्रिक्वेन्सीज आहेत ओके रिमेनिंग ह्याला किती फ्रिक्वेन्सीज आहेत 1 0 असेल तर 1 येतं 0 असतं डायरेक्ट 1 असेल त्यावेळेस काय असतो 1 असतं ना 1. त्यानंतर नेक्स्ट 2 झाला 3 झाला 4 4 ला काय येणार आहे ऑड असेल तर 4 इवन असेल तर 6 त्यानंतर 5 ला काय येतं 5 येतं 5 ला 5 त्यानंतर 6 ला काय येतं 6 7 8 9 9 ला काय येतं 9 ऑड असेल तर 9 इवन असेल तर 1 1. म्हणजे हे नंबर 1 0 झाला 1 4 5 6 9 झालं फक्त आपल्याला राहतात काय ह्याचे 4 नंबर आहेत 2 8 3 हे जे फक्त 2 8 3 7 नंबर आहेत त्याच्यासाठी फक्त लक्षात ठेवा त्याचं क्यूब लक्षात ठेवा क्यूब पर्यंत लक्षात ठेवा 4 तर तुम्हाला व्हॅल्यू माहित असणार आहे पण त्या बाहेरची व्हॅल्यू येत नाही तर 3 चं जे स्क्वेअर असणार आहे थ्रीचा स्क्वेअर केला तर काय तो नाही 3 ऍज इट इज 3 असणार ओके त्यानंतर काय असणार 9 असणार ओके त्याचा क्यूब घेतला आपण त्याचा क्यूब घेतला तर 27 म्हणजे 7 येते आणि 3 चा 4 घेतला तर काय तर 1 येते 81 म्हणजे 1 येते मग 7 चं पण काय असणार असं असणार आहे पहिली व्हॅल्यू 7 असणार आहे कारण 7 रेस टू 1 काय तर 7 त्यानंतर 7 रेस टू 2 ची व्हॅल्यू काय येते 49 9 येणार ओके 7 रेस टू 3 माहिती तुम्हाला किती 343 343. म्हणजे 3 राहिला तर राहते काय मग 1 राहते ना 1 म्हणजेच काय असणार ती 4th पॉवरची युनिट डिजिट असणार आहे 1 कारण ह्या 4च व्हॅल्यू येणार आहेत आपल्याला 7 ला पण आणि 3 ला पण त्याच व्हॅल्यू येतात तर दोन्हीचं कम्पेअर करून काय करा लक्षात ठेवा कोणती मेथड आपण यूज करूया सेकंड मेथड यूज करूया कारण ही जर थोडीशी शॉर्ट वाटते पहिल्या मेथड पेक्षा तुम्हाला काय वाटतं कोणती यूज करायची ही यूज करायची का ती यूज करायची पहिली जर ठीक आहे आता ज्यांना काय वाटतं पहिली यूज करा वाटतं तुम्ही काय करायची पहिली यूज करायची आणि ज्यांना दुसरी यूज करा वाटतं तुम्ही काय करा दुसरी यूज करा तुम्हाला यूज जी वाटेल ती यूज करा ओके तुमच्या ह्याच्यानुसार
नेक्स्ट एक्झाम्पल. Three raised to 45 plus five raised to 9 plus 9 raised to 83 plus 12 raised to 335 करा सो. लेक्चर आणि 2-3 तास संपत नाही. सॉल्व करा एक्झाम्पल तुम्ही. थ्री रेस टू 45 म्हणजे काय करा 45 ला डिवाइड करा 4 ने. 5 sir unit digit. That is 45 divided by 4 can 1 1 म्हणजे काय राहते रिमाइंडर काय राहते 1. 1. म्हणजे काय ना 3 रेस टू 1 कारण 3 रेस टू 45 आपण ते रिमाइंडर फाइंड केलेत ना. त्यानंतर नेक्स्ट 5 रेस टू 9 Remainder 1. घेतलं काय ते रिमाइंडर बेस 1 घेतो की म्हणजे 5 रेस टू काय 1 प्लस Sir 2 आहे ना. 4 raised to 9. 5 रेस टू 9 आहे ना. 9 ला जर हा, 4 sir. ने डिवाइड केलं तर 8 जाणार ना. तर परफेक्ट 8 जाईल म्हणजे 2 ने भाग जाईल Yes. आणि रिमाइंडर किती राहते 1. तर मग तिथे 2 लिहायचं तर तुम्ही 1 लिहिलं. तो हा ती त्याच्यामध्ये म्हणताय का मी डायरेक्ट रिमाइंडर घेतलं. मी इक्वल टू नाही घेतलं हे
तर 2 पाहिजे ना, असं तुमचं म्हणणं आहे. ठीक. रिमाइंडर 1. त्यानंतर घ्या नेक्स्ट 983 म्हणजे काय ना 83 डिवाइड बाय 4 20. म्हणजे रिमाइंडर किती राहिलं 3 3. म्हणजे 9 प्लस 12 रेस्ट म्हणलं कसं 12 रेस्ट किती 335 divided by 4 किती ना बघा 83. 83 येते आणि रिमाइंडर 3. रिमाइंडर 3 म्हणजे काय नाही येतं बघा ह्याच्यामध्ये आता ऍक्च्युअली मध्ये एक्झाम्पल काय 12 आहे. ओके 12 पण चेक करताना कसं चेक करायचं लास्ट डिजिट चेक करायचं युनिट डिजिट किती यायचं 2 आहे तर 2 चा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा कसं अप्लाय करणार बघा 2 चा फॉर्म्युला 2 रेस्ट तर काय असणार मग ठीक किती आले आन्सर ते 3 आहे इज इक्वल टू 3 चा क्यूब किंवा 3 रेस्ट टू 1 मध्ये काय ना 3 5 रेस्ट किती असते व्हॅल्यू काय ते 5 येते ओके तर 9 चा क्यूब आहे ऑड आहे का इव्हन आहे चेक करा 3 ऑड आहे 3 ऑड असेल तर काय युनिट डिजिट 9 येणार इव्हन असेल तर 1 9. येणार ओके तर 2 चा क्यूब काय असतो 8 8. आता 3 8 8 16 9 25 म्हणजे युनिट डिजिट काय आलं 5 सर डायरेक्ट 12 चा क्यूब केला तर नाही ना तसं नाही करायची गरज 1 चं चेक करायचं 102 दिला असेल सॉरी 12 दिला असेल तर 2 घ्या 122 दिला तरी पण 2 च घ्यायचं तरी तसं पण 8च येते युनिट. मग सर तेच येणार आता हो, तेच येत असतं फक्त शॉर्ट मध्ये आपल्याला वापरायला शिकायचं शॉर्ट मध्ये हा तुम्ही ठीक आहे तुम्हाला 12 ची क्यूब काढताय म्हणून तुम्ही सांगू शकता 2 येते युनिट डिजिट ह्याचं तुम्हाला मी एक्झाम्पल असं दिलं असेल तर आता सांगा ह्याचं रेस्ट तुम्ही तुम्हाला सांगितलं 335 कसं घेणार मग प्रॉब्लेम येतो ओके ब्रेक घ्या एक 10 मिनिटाचा परत लगेच जॉईन करतो एक 5-6 मिनिटाचा ब्रेक घ्या